इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामध्ये गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली आहे। या युद्धामध्ये इस्रायलच्या अर्थव्यवस्थेचे सुद्धा मोठं नुकसान झाल्याची माहिती रिक्टर सेंटरच्या अहवालामधून देण्यात आली आहे। युद्धाच्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेत या 3 महिन्यात 2% घसरण होऊ शकते। अमेरिकेने युक्रेनला 250 दशलक्ष किमतीची लष्करी मदत जाहीर केली आहे। अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली आहे। मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली। कमला हॅरिस या जो बायडन यांच्यापेक्षा चांगल्या राष्ट्राध्यक्ष ठरतील असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। अमेरिकेच्या इतिहासामध्ये बायडन यांच्यापेक्षा वाईट राष्ट्राध्यक्ष झालेला नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। इस्रायलने सिरियावर केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणच्या लष्करी कमांडरचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते। ऑस्कर विजेता चित्रपट पॅरासाइट यामधल्या दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता ली सुन क्यून याचा मृत्यू झाला। सोल इथे एका कारमध्ये ली सुन क्यून मृतावस्थेत आढळून आला, त्यामुळे खळबळ माजली आहे।